वेलकम बॅक. आपण IC 555 अर्थात टाइमर ICची पिन डायग्राम पाहत होतो. We have discussed in last lecture about pin diagram of IC 555. We know there are 8 pins in this IC. First one is ground, second one is trigger, third one is output, fourth one is reset, fifth one is control, sixth one is threshold, seventh one is discharge, and eighth one is positive VCC. These are the 8 pins. What are the function of pin number 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8? We have discussed it in previous lecture. Pin number 1 is ground. Pin number 2 and 6 are the terminals of trigger and threshold comparator respectively. Pin number 3 is output terminal. Pin number 4 is reset. Pin number 5 is control terminal. Pin number 4 generally connected to positive VCC. Pin number 5 is bypass through 0.01 microfarad capacitor. Pin number 6 is threshold comparator terminal. Pin number 7, to this pin number 7 we generally use one external capacitor. This is the simplest diagram of IC 555. Now we will discuss about the functional block diagram of timer IC 555. See here. This is the functional block diagram of 555. See the block diagram. Here we are using 3 registers. This is R, this is second R, this is third R of same value. These registers are connected in series so that voltage divider circuit is formed. पहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे IC 555 ची फंक्शनल ब्लॉक डायग्राम आहे. यामध्ये पिन नंबर 8 म्हणजे पॉझिटिव्ह VCC, पिन नंबर 1 म्हणजे ग्राउंड, यांच्यामध्ये 3 रेजिस्टर्स आपण सिरीज मध्ये जोडलेले आहेत. येते लक्षात. सर्किट डायग्राम व्यवस्थित पहा. या 3 रेजिस्टरची किंमत सारखी आहे. म्हणजे जर समजा इथं सप्लाय व्होल्टेज 15 व्होल्ट असेल तर या रेजिस्टरच्या दरम्यान 5 व्होल्ट, या रेजिस्टरच्या दरम्यान 5 व्होल्ट, इथं 5 व्होल्ट असे 15 व्होल्ट ते डिवाइड होतील. म्हणून या सर्किटला आपण व्होल्टेज डिवायडर असं म्हणतो. जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड व्होल्टेज मेजर करायला गेलात तर इथं तुम्हाला मिळेल 5 व्होल्ट, म्हणजे ह्या टर्मिनलला 5 व्होल्ट. इथं जर तुम्ही ग्राउंडपासून इथं मोजायला गेलात तर इथं मिळेल तुम्हाला 10 व्होल्ट, आणि इथं ग्राउंड ते शेवटचं टोक मोजलं तर काय मिळेल तुम्हाला एक्झॅक्टली 15 व्होल्ट. गुड. म्हणजेच हे सर्किट व्होल्टेज डिवाइड करतं. याचाच अर्थ असा की हा जो खालचा कंपॅरेटर, दिस इज द कंपॅरेटर, दिस कंपॅरेटर इज नोन ॲज ट्रिगर कंपॅरेटर अँड दिस अबोव कंपॅरेटर इज नोन ॲज थ्रेशोल्ड कंपॅरेटर. मी पिन डायग्राममध्ये सांगितलं होतं की तिथं 2 कंपॅरेटर आहेत, ट्रिगर कंपॅरेटर आणि थ्रेशोल्ड कंपॅरेटर. ट्रिगर कंपॅरेटरची रेफरन्स लेवल इथं पहा, ही घेतलेली आपण जे सप्लाय व्होल्टेज लावलेलं असतं त्याच्या भागीला 3 VCC/3, म्हणजे 15 व्होल्ट लावलं तर इथं किती मिळतं तुम्हाला सांगितलं मी किती, 5 व्होल्ट. म्हणजे 15ला 3 ने भाग दिला तर काय मिळतं, 5. म्हणजे VCC/3 voltage is the reference voltage of this trigger comparator. Now what is the reference voltage of threshold comparator? This is your upper or threshold comparator. This reference voltage of threshold comparator is 2 VCC/3. 2 VCC/3 means समजा आपण 15 व्होल्ट लावलं असेल तर इथं किती मिळतं, 10 व्होल्ट. म्हणजे 15 गुणिला 2/3 म्हणजे 15 गुणिले 30/3 म्हणजे किती, 10. म्हणून याला आपण म्हणतो 2 VCC/3. लक्षात आलं. एकदम सोप्या भाषेत. लोअर कंपॅरेटर और ट्रिगर कंपॅरेटरची रेफरन्स लेवल VCC/3 तर अप्पर कंपॅरेटरची रेफरन्स लेवल 2 VCC/3 एवढी ठेवलेली असते. मग पहा, पुन्हा एकदा सांगतो, 2 कंपॅरेटर वापरलेले आहेत. कोणते कोणते 2 कंपॅरेटर, ट्रिगर आणि थ्रेशोल्ड. गुड. ट्रिगर कंपॅरेटरची रेफरन्स लेवल किती आहे, VCC/3. थ्रेशोल्ड कंपॅरेटरची रेफरन्स लेवल किती आहे,
2 VCC भागिला 3 ह्या रेफरन्स लेवल कशासाठी? यस, टायमिंग सायकल कंट्रोल करण्यासाठी. येते लक्षात? पहा, कंपॅरेटरला 2 इनपुट असतात. हे जे अप्पर कंपॅरेटर किंवा थ्रेशोल्ड कंपॅरेटर आहे त्याच्या नॉन इन्व्हर्टिंग टोकाला थ्रेशोल्ड टोक पिन नंबर 6 असतो आणि इन्व्हर्टिंग टोकाला कंट्रोल टर्मिनल म्हणजे पिन नंबर 5 असतं. गॉट इट? हेच कंट्रोल टोक जे आहे ह्या रेजिस्टर डिवायडर नेटवर्कला जोडलेलं असतं आणि त्याचं जे व्होल्टेज आहे ते 2 VCC भागिला 3 एवढं फिक्स केलेलं असतं. खालचा जो कंपॅरेटर आहे, खालच्या कंपॅरेटरचं रेफरन्स व्होल्टेज लेवल ही VCC भागिला 3 ठेवलेली असते. त्याचं इन्व्हर्टिंग टोक ट्रिगर टोकाला दिलेलं असतं, तर नॉन इन्व्हर्टिंगला आपण VCC भागिला 3 एवढं रेफरन्स व्होल्टेज देतो. समजलेलं आहे? ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. This lower comparator changes its state when trigger voltage. We are applying trigger voltage to pin number 2. Good. जेव्हा आपण ट्रिगर व्होल्टेजला लावलेलं व्होल्टेज हे VCC भागिला 3 पेक्षा थोडंसं जास्त होईल तेव्हा खालचा कंपॅरेटर त्याची अवस्था बदलेल. When trigger voltage goes up to VCC by 3, then lower comparator, that is your trigger comparator, changes its state and sets the flip-flop. पहा, आपण मागे एकदा फ्लिप-फ्लॉप पाहिलेला आहे. फ्लिप-फ्लॉपला 2 इनपुट असतात. आर म्हणजे रिसेट, एस म्हणजे सेट. गुड. म्हणजेच लोअर कंपॅरेटर किंवा ट्रिगर कंपॅरेटरमुळे फ्लिप-फ्लॉप काय होतो? सेट होतो. फ्लिप-फ्लॉप सेट होतो म्हणजे काय? क्यू बरोबर, यस, फ्लिप-फ्लॉप सेट होतो म्हणजे काय? क्यू बरोबर 1 आणि क्यू बार बरोबर 0. लक्षात घ्या. तुम्ही फ्लिप-फ्लॉप पाहिलेला आहे. पहा, फ्लिप-फ्लॉपचं ट्रूथ टेबल मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा ठेवतो. दिस इज युअर RS फ्लिप-फ्लॉप. When S is equal to 1, then flip-flop gets set. When flip-flop is set, then you get Q is equal to 1 and Q bar is equal to 0. लक्षात घ्या. जेव्हा फ्लिप-फ्लॉप रिसेट होतो केव्हा होतो? जेव्हा R is equal to 1 असेल. When R is equal to 1, then flip-flop will reset and you get Q is equal to 0 and Q bar is equal to what? 1. हा एक ट्रूथ टेबल तुमच्या समोर असलं पाहिजे. म्हणजे पहा, खालचा कंपॅरेटर आपण पाहिलं, खालचा कंपॅरेटर काय करतो? फ्लिप-फ्लॉप सेट करतो. फ्लिप-फ्लॉप सेट करतो म्हणजे काय? Q is equal to 1 करतो. Q bar is equal to काय करतो? 0 करतो. वरच्या कंपॅरेटरने फ्लिप-फ्लॉप काय होईल? रिसेट होईल. रिसेट होईल म्हणजे काय होईल? फ्लिप-फ्लॉप रिसेट झाला म्हणजे काय होईल? Q is equal to 0 होईल आणि Q bar is equal to काय होईल? 1 होईल. हे लक्षात घ्या. आलं लक्षात? म्हणजे खालच्या कंपॅरेटरमुळे फ्लिप-फ्लॉप सेट होईल. फ्लिप-फ्लॉप सेट झाला Q is equal to 1 होईल. बट the important point here, you must note that we are taking here Q bar output instead Q output. जनरली आपण Q आउटपुट घेतो, पण इथं कोणतं आउटपुट घेतलेलं आहे? आपण Q बार आउटपुट घेतलेलं आहे. याचा अर्थ असा की जेव्हा फ्लिप-फ्लॉप सेट होईल त्यावेळेस Q is equal to 1 असतं, म्हणजेच Q bar is equal to काय असेल? 0 असेल. Q bar is equal to 0 आहे म्हणजे हे आउटपुट 0 झालं. हे ट्रान्झिस्टर या T1 ला आला, इंटरनल ट्रान्झिस्टर T1 ला आलेला आहे. याचं बेस व्होल्टेज 0 असेल. ट्रान्झिस्टर T1 काय राहील? ऑफ राहील. ट्रान्झिस्टर T1 ऑफ असेल तर डिस्चार्ज टोकाला तुम्ही जो एक्सटर्नल कॅपॅसिटर जोडलेला असणार, हा ट्रान्झिस्टर ऑफ असल्यामुळे तो कॅपॅसिटर काय होईल? चार्ज होईल. लक्षात घ्या. सायकल लक्षात घ्या. व्हेन VCC भागिला VCC upon 3 voltage comes to this point, pin number 2, at this point this lower comparator or trigger comparator changes its state. When lower comparator changes its state, flip-flop gets set. When flip-flop sets, Q bar output becomes 0. Naturally, transistor T1 remains off. Therefore, external capacitor connected to this pin number 7, that is discharge terminal, charges to VCC. येते लक्षात? आता थोडंसं पुढे जाऊया. जर समजा तुम्ही अप्पर कंपॅरेटरला, थ्रेशोल्ड कंपॅरेटरला 2 VCC भागिला 3 व्होल्टेज दिलं, काय होईल? When we apply 2 VCC by 3 voltage to the threshold terminal, upper comparator changes its state.
When upper comparator changes its state, it resets the flip-flop. Reset the flip-flop means R is equal to 1. R is equal to 1 means S is equal to 0 and Q is equal to 0 and QR is equal to 1. म्हणजेच इथं क्यू बार हे जे आउटपुट आहे ते काय होईल 1 होईल. त्यामुळे ट्रान्झिस्टर T1 ला व्होल्टेज लावलं जाईल. ट्रान्झिस्टर T1 ऑन होईल. ट्रान्झिस्टर T1 ऑन झाला की हा जो कॅपॅसिटर चार्ज होत आहे तो आता काय होईल डिस्चार्ज होईल. कशातून डिस्चार्ज होईल या ट्रान्झिस्टर मधून डिस्चार्ज होईल. टायमिंग सायकल समजून घ्या. VCC by 3 lower comparator flip-flop set Q bar becomes 0, transistor T1 remains off, capacitor charges. 2 VCC by 3 upper comparator flip-flop reset Q bar is equal to 1, transistor turns on and external capacitor discharges through 8. We can reset the flip-flop externally also by applying ground voltage to reset terminal, that is your pin number 4. पण असं रिसेटिंगची आवश्यकता नसते. तेव्हा आपण काय करतो ते जे रिसेट टर्मिनल आहे म्हणजे ही तुमच्या पिन नंबर 4चं जे टोक आहे ते आपण कशाला जोडतो बाळांनो पॉझिटिव्ह VCC ला. गुड लक्षात येत आहे. पिन नंबर 6 पासून आपण काय घेतो पिन नंबर 3 पासून आपण काय घेतो आउटपुट घेतो. दिस इज युअर आउटपुट टर्मिनल पिन नंबर 3. पहा सगळे पिन इथं आलेले आहेत. सगळा ब्लॉक डायग्राम मी तुमच्या समोर मांडलेला आहे. पुन्हा एकदा एक धावतं वर्णन करतो आहे. Figure shows the block diagram of timer 555. It consists of 3 resistances connected in series to form the voltage divider circuit. Voltage divider circuit तयार करण्यासाठी 3 रेजिस्टर सारख्या किमतीचे सिरीजमध्ये जोडून व्होल्टेज डिव्हायडर सर्किट तयार केलं जातं. या व्होल्टेज डिव्हायडर सर्किटला 2 कंपॅरेटर जोडलेले आहेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे. खालचा कंपॅरेटर हा ट्रिगर कंपॅरेटर, वरचा कंपॅरेटर थ्रेशोल्ड कंपॅरेटर. खालच्या कंपॅरेटरची रेफरन्स लेवल VCC by 3, वरच्या कंपॅरेटरची रेफरन्स लेवल 2 VCC by 3. These reference level are required to check the timing cycle of your timer. ओके. आता पहा कसं होतं कार्यपद्धत कशी होते पहा. when trigger voltage that is pin number 2 reaches to VCC by 3. जेव्हा पिन नंबर 2 म्हणजे ट्रिगर कंपॅरेटरचं व्होल्टेज VCC by 3 पेक्षा जास्त होतं तेव्हा खालचा कंपॅरेटर त्याची अवस्था बदलतो. फ्लिप फ्लॉप सेट होतो. Q बार 0 होतो. Q बार 0 झाल्याने ट्रान्झिस्टर T1 ऑफ राहतो. ट्रान्झिस्टर T1 ऑफ राहिल्याने एक्सटर्नल पिन नंबर 7 ला जो एक्सटर्नल कॅपॅसिटर आपण जोडतो तो चार्ज होत राहतो. ओके. जेव्हा थ्रेशोल्ड टोकाचं व्होल्टेज 2 VCC by 3 ला येतं तेव्हा अप्पर कंपॅरेटर म्हणजे थ्रेशोल्ड कंपॅरेटर त्याची अवस्था बदलतो. फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. रिसेट झाला की Q बार 1 होतो. Q बार 1 झाला की ट्रान्झिस्टर T1 ऑन होतो. ट्रान्झिस्टर T1 ऑन झाला की हा जो कॅपॅसिटर एक्सटर्नल त्याला आपण जोडलेला आहे तो काय होईल त्याच्यामार्फत डिस्चार्ज होतो. ह्या 2 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या इथे मी लिहिलेले पहा. when voltage at pin number 2 is VCC by 3 trigger comparator changes its state, flip flop sets, Q bar output becomes 0, internal transistor T1 remains off and the external capacitor charges. When the voltage at pin number 6 is 2 VCC by 3 threshold comparator changes its state, flip flop resets, Q bar output becomes 1, internal transistor T1 turns on and external capacitor discharges through 8. ही जी टायमिंग सायकल जर तुमच्या लक्षात आली तर टायमर 555 एकदम सिंपल फंडा आहे. मला वाटतं तुम्हाला हा 555 चा ब्लॉक डायग्राम समजला असेल. हे समजलं नसेल तर इथे मी काही पॉइंट्स दिलेले आहेत. ते पॉइंट्स तुम्ही नोट करा म्हणजे तुम्हाला टायमर 555 ची पूर्ण ब्लॉक डायग्राम जी ती समजेल. येते लक्षात. थोडासा अभ्यास करा म्हणजे कळेल. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा रिव्हिजन घेईल आणि आपण पुढचा टॉपिक जो आहे तो सुरू करू. तोपर्यंत बाय. थँक्यू.